So while doing the course, I have learned many things, like in Photoshop or in Flash or Dreamweaver. So lots of things I have learned which were totally new for me. So Pankaj sir, he had helped us a lot. Milind sir, he had helped us a lot. The way Milind sir had taught was really very good. We are now while working in the company, I'm not facing any kind of problem at least in the Flash. Actually, I'm doing the job of the web developer, but I am having the problem in ASP which I have not learned actually in edit, and for that I am thinking if I have done the ASP from the edit, so that would have been better for me. त्यानंतर आमचं फोटोशॉप झालं, पण परत एक महिन्यानंतर थोडंसं कन्फ्युजन वाटलं की आपण अदर प्रोफेशनल वेब डिझायनर होऊ का, आणि ह्याच्यामधून वेब डिझायनर तो होणार, पण प्रोफेशनल वेब डिझायनर हे महत्त्वाचं आहे आता इंडस्ट्रीमध्ये. पण आता जेव्हा आम्हाला मिलिंद सरांनी आमचं ड्रीमवीवर घेतलं, फ्लॅश घेतलं, एकदम प्रोफेशनली शिकवलं की आता आम्ही जिथे आहे तिथे आम्हाला नाही सिनियर आहे आणि आम्ही सिनियर आणि आम्ही ज्युनियर, पण आम्हाला तिथे ॲटलिस्ट आता थोडंसं कम्फर्टेबल वाटतं की नाही आम्ही थोडेसे प्रोफेशनल तर नक्की आहोत, फ्रेशर आहोत पण तरी पण प्रोफेशनल आहोत. जे बाकी म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होतात ना, अरे माहिती नाही आपण करू शकेल की नाही करू शकेल, पण आता एकदम असं कॉन्फिडंट वाटतं आणि खूप छान शिकवलं. थँक्स टू मिलिंद सर, जॉर्ज सर, इवन सतीश सर, ऑल फॅकल्टीज, इवन कविता मॅमकडे पण आम्ही खूप मॅम नाही आम्हाला असं पाहिजे, नाही मॅम आम्ही खूप म्हणजे सतवलं त्यांना की नाही मॅडम आम्हाला ही, पण त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीला नाही ठीक आहे तुम्हाला नाही होत ना ॲडजस्ट मी असं करतो, तुम्हाला नाही होत ना, म्हणजे जे आम्हाला काही हवं होतं ते त्यांनी आम्हाला बरोबर. Learning experience is what the faculty has shown, has given us the training. They has given us the professional training. In that I have learned many more tools as well as how to work in the industry. They has teach us. वेब ॲनिमेशनमध्ये टोटली फ्लॅश प्रिंटिंग वगैरे सगळं जॉब सर्व्हिस घेतलं, त्याला मला खूप उपयोग झाला. वेब डिझाईन करता कोर्स एकदम पूर्ण झालेला नाही आहे, तो चालू असताना मला जे काय अनुभव आला आता फ्लॅशमध्ये मला आणखी 3Dचा पण एक त्यामध्ये हे दिसतं, मला विचार दिसतो. आता याच्यामध्ये आपण पुढे अजून स्कोप आहे फ्लॅशमध्ये प्लस वेब ड्रीमवीवरमध्ये अशाप्रमाणे आणि HTMLमध्ये. हां, हेच मी सांगू शकतो की बाकीचे इन्स्टिट्यूट आणि एडिटमध्ये हाच फरक आहे की घरच्यासारखे वागणूक दिली जाते स्टुडंट्सना. आता बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एकदा कोर्स कंप्लीट केल्यानंतर मध्ये तुम्ही एकदम परके होऊन जाता त्या इन्स्टिट्यूटशी, परंतु एडिटमध्ये हेच आहे की तुम्ही कधीही तुम्हाला सरांचं मार्गदर्शन मिळतं, कधीही तुम्ही फोन करा त्यांना, तुम्हाला गायडन्स मिळेल. शिकतच होते तेव्हा सगळ्यांनी खरंच चांगलं मार्गदर्शन केलं. पंकज सरांनी, जॉर्ज सरांनी, आपल्या मनीषा मॅडम, त्यांनी सगळ्यांनी म्हणजे कंपनीमध्ये काय हवं आहे ते नेमकं त्यांनी सांगितलं की कंपनीमध्ये काय हवं आहे, की वेगळे बॅनर्स वगैरे सगळं व्यवस्थित मला सांगितलं, व्यवस्थित गायडन्स केलं. आणि माझा कोर्स फार छान प्रकारे इकडे झाला. पण माझं एक अडचण होती कोर्स करताना की मला जॉब करून हा कोर्स करायचा होता, तर तो करत असताना माझ्या वेळा बरोबर बसत नव्हत्या. त्यामुळे पण तेव्हाही एडिटने मला समजून घेतलं, मला त्याप्रमाणे जॉब करून कोर्स करायला दिला. इतर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे तेवढं मायन्युटली शिकवलं जात नाही आणि एक कोर्स असतो तो कंप्लीट करायचा हाच हे असतो. पण इथे कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा डिफिकल्टीज वगैरे विचारल्या जातात किंवा येऊन हे केलं जातं तेव्हा लगेच सरांची बोलून कोर्स कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा डिफिकल्टीज सॉल्व केल्या जातात. I got a good teachers, George sir, Jyotin sir. They guided very well. They taught us very well. George, I'm very thankful to George sir because he changed my entire personality. Today I'm talking so much just because of him. 1 year he has just brainwashed me. Be like this, be like that. He used to take tests every day. He used to ask us questions. Whatever was taught yesterday, he used to ask us the next morning, what is this, what is that. Then if he couldn't answer, he used to ask us 10 questions for example, and if 2 were wrong, he used to tell us why not 10 out of 10. I want 10 out of 10 good results. So
we always all students always used to feel that we should always give our best, and whatever homework was given, we used to do it, and which helped us. Now we feel that why homework or assignments are so much of great importance for students. एक फायदा झाला की जे मध्ये 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं इंग्लिश स्पीकिंगचं, म्हणजे त्याच्यात निदान त्यांनी आम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर किती बोलायला लागतं आणि काय काय बोलायला लागतं. तर त्यांनी फक्त काही प्रश्न सांगितलेले की ते असं असं विचारलं, म्हणजे तुमच्या सॅलरीबद्दल विचारतील किंवा तुमचं बाकी एज्युकेशन वगैरे असं काय काय विचारतील, त्याची उत्तरं किती द्यायची आणि काय द्यायचं. ते एक पाठांतर पण करून घेतलेलं तेवढ्या असं व्हायचं. म्हणजे ते कामात निदान इंटरव्ह्यू देण्यापुरतं तरी ते मला